मी जे जे तुझ्याशी वागलोय ते सगळं तुझ्या बापाला कुठून कळलं? कारण तू सांगितलंस ना. आता इथे जे काही घडलंय यातला एक जरी शब्द तुझ्या बापाला जाऊन सांगितलंस ना तू, ते याद राखा. सख्यांनो, एक मंत्र कायम लक्षात ठेवा हा. सगळ्यांशी चांगलं वागताना, सगळ्यांची मनं जपताना आपण बायका अनेकदा स्वतःवरच अन्याय करतो. पण हे अजिबातच योग्य नाहीये. म्हणूनच सांगतेय, स्वतःसाठी लढायला शिका. हो ग मधुश्री, हे अगदी बरोबर बोललीस तू. हे जे काही चाललंय ना ते खूप चुकीचं चाललंय, हे कळतंय मला. पण पटत नाहीये, सहनही करायचं नाहीये. पण काही सगळं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही. बाबांना घरातलं सगळं कसं कळतंय? कोण सांगत असेल? अविनाश तर खोटं बोलणार नाहीत. मग खरं तर अविनाशशीच बोललं पाहिजे. त्यांनाच काही ते माहीत असणार. आता जरा राग शांत झाला असेल. यांनाच विचारते, चहा घेऊन जाते. चहा चहा घेताय ना? अहो, बोलणार नाहीयेत का माझ्याशी? विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी कोणाला काही नाही सांगितलं. मी असं करेन असं वाटतं का तुम्हाला? बघा ना माझ्याकडे. मी असं काय करू की तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? मी खरंच कोणाला काही नाही सांगितलं. आपल्या घरात जे घडतं ते मी कधीच बाहेर जाऊन कोणाला सांगत नाही. आणि माहेरी तो प्रश्नच येत नाही ना. मी त्यांना फोन करत ना मी तिकडे जात. बाबांना किंवा कुणाला मी काही सांगितलं नाही. मुलांची शपथ घेऊन सांगते. विश्वास ठेवा ना माझ्यावर. अहो अविनाश, प्लीज प्लीज विश्वास. आई, काय झालं? काय करतेस इकडे? तू आज जा. नाही आई, मी सगळं ऐकलंय. अगं, का वागताय तुम्ही आईशी असं? आईने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एवढं केलंय, तरी अजूनही तुमचा तिच्यावर विश्वास नाहीये. आईने आमची शपथ घेतली. आई आमची खोटी शपथ कधीच घेणार नाही. तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा, प्लीज. झालं बाळा. आजी आणि सीमा वहिनी तुला कायम एक गोष्ट सांगतात बघ. दोन मोठी माणसं बोलत असताना चराचरामध्ये जीभ चालवू नये. कधी शिकणार बरं तुम्ही? पण बाबा, बस. एकदम गप्पा.
अहो अहो तुला सांगितलं होतं ना पिहू, यात पडू नकोस म्हणून. सांगितलं होतं ना मी पिहू आज. आई अजून किती दिवस तू हे सगळं सावरणार आहेस? ते नेहमी अशी तोडफोड करतात आणि तू सावरत बसतेस. त्यामुळे पुढच्या वेळी आणखी काहीतरी फोडायचं बळ मिळतं त्यांना. आई पडू दे ना काचा तशाच. नाही ठेवू शकत काचा तशाच, कारण जर तशाच ठेवल्या तर यांना लागेल, मला लागेल, माझ्या घरातल्या सगळ्यांना लागेल. आणि ते होऊ द्यायचं नाहीये मला, म्हणून सावरते. आई काय झालंय? तू कशाबद्दल बोलत होतीस बाहेर? आणि बाबा काय एवढे चिडलेत? पिहू अगं, हे काय सांगतेस? खरंच ग? आपल्या घरातल्या आजोबांना कसं कळलं? तेच मला काही कळत नाहीये पिहू. पिहू, तू मंदार मामाला चुकून काही बोलली नाहीस ना फोनवर? हे बघ, मी तुझ्यावर रागवणार नाही, मी चिडणार नाही तुझ्यावर, पण तू बोलली असेल तर सांग ना मला. नाही नाही, मी कोणाला काही सांगितलं नाही. मी कधी जास्त काही झालं की मंदार मामाला फोन करते, पण मी यातलं त्याला काहीच सांगितलं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव आई. नाही ना सोन्या, आहे माझा तुझ्यावर विश्वास.